नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस लास्ट रिव्हिजन भाग क्रमांक 5 मध्ये आपलं स्वागत आहे. ओके, मी दीपक सुर्वे आपल्या दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतोय. आता बघा, 5व्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा 10 प्रश्न नवीन घेणार आहे. ओके, 10 प्रश्न नवीन घेत असताना बुद्धिमत्तेमध्ये आता तुम्हाला थोडंसं नवीन पद्धतीनं प्रश्न यायला लागलेत. मग थोडीशी त्यांची शाब्दिक रचना कशी वेगळी असते त्या टेक्निकनं पण आपण प्रश्न घेणार आहोत. ओके, आणि ज्यावेळेस मी प्रश्न तुम्हाला सांगत असतो ना, त्यावेळी प्रत्येक टॉपिक मधल्या त्या एका पर्टिक्युलर टाईपवरनं किती अँगलनं प्रश्न येतात ना, ते तुम्हाला प्रायोरिटीनं सांगत असतोय. त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवत जावा. ओके, आता ही जी PDF आहे ना, भाग क्रमांक 5 ची आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्ही जाऊन तिथं PDF डाउनलोड करा. तुम्ही PDF डाउनलोड करून प्रिंटआउट मारून तुमच्याकडे ठेवा. प्रत्येक भागाची प्रिंटआउट मारून तुमच्याकडे ठेवल्यानंतर व्हिडिओ बघा, सोडवा ती. ओके, आणि सगळं भाग एकत्र करण्यानंतर पेपरच्या वेळी तुम्हाला खूप म्हणजे त्याचा फायदा होऊन जाईल. ओके, आता 1 बाय 1 आपण एक्झाम्पल बघत राहू. आणि जर तुम्हाला हार्डलं गडलं असेल या भरतीमध्ये, येणाऱ्या 9000 भरतीमध्ये 2025 टार्गेट असेल तुमचं, तर आपली सध्या चालू ऑनलाईन बॅच आहे बघा. ओके, गणित बुद्धिमत्ता बहुमितीची चालू ऑनलाईन बॅच आहे. गणितामध्ये तुम्हाला संबळीत प्रकरणं शिकवले जातात. 1 बाय 1 सगळं टाईप घेतलं जात आहे. जोपर्यंत टाईप समजत नाही तोपर्यंत मी पुढं पण जात नाही. तुम्हाला चालू लेक्चरमध्ये विचारतोय, समजला का? येस बोलला तर पुढे जातोय. ओके, 1 बाय 1 गणित बुद्धिमत्ता भूमिती ही सगळं तुमचं या ऑनलाईन बॅचमध्ये चालू आहे. 6 महिन्याचा कालावधी आहे. 1999 रुपये त्याची फी आहे. ओके, आता पहिलं एक्झाम्पल बघा. पहिलं एक्झाम्पल काय आहे? या ठिकाणी तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. काय दिलेला आहे? बॉक्स दिलेला आहे. आता बॉक्स दिला तर विचार कसा करायचा बघा. बॉक्स दिल्यानंतर उदाहरणानंतर बघा, आधी या स्टेजेस बघा काय आहे त्या. बॉक्स दिल्यानंतर तुम्हाला विचार कसा करायचा आहे आता बघा. पहिलं टार्गेट तुमचं वर्ग वर्गमूळ. ओके, घनमूळ हे पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट तुमचं इतर दोघाचा संबंध. आता इतर दोघाचा संबंध म्हणजे काय बघा. इतर दोघाचा संबंध. ओके, म्हणजेच या दोन संख्या आहेत ना, इतर प्रश्नचिन्ह आहे ना, या दोघाचा इथं काय संबंध असेल. ओके, इतर दोघाचा तिकडे संबंध काय असेल. तिसरा मुद्दा बघा, संख्येतील बघा, संख्येतील अंकांची आडवी उभी बेरीज. ओके, मी काय सांगितलं? संख्येतील अंकांची आडवी बेरीज 1 6 9 1 4 9 ही आडवी अंकांची आडवी बेरीज बघायची किंवा अंकांची उभी बेरीज बघायची. ओके, मी अंकांची सांगितले, एक अंकांची आडवी बेरीज. ह्याची आडवी बेरीज 20 आली, याची 20 आली, तर याची 20 येण्यासाठी कुठला येईल उत्तर? ओके, असंही तुम्हाला प्रश्न असतात. चौथा मुद्दा बघा, संख्यांची आडवी उभी बेरीज. संख्यांची आडवी उभी बेरीज. आता आपण अंकांची आडवी उभी बेरीज घेतली होती. आता डायरेक्ट संख्यांची संख्या 225 मध्ये 12 मिळवले, 81 मिळवले, यांची आडवी बेरीज समजा इथं 300 आली. मग याची आडवी बेरीज 300 आली आणि याची आडवी बेरीज 300 येण्यासाठी किती कमी पडते ते पर्यायामध्ये बघायचं आणि सोडवायचं. ओके, मी तुम्हाला 3-4 टेक्निक सांगितल्या. 5वी एक टेक्निक IMP सांगतो. सर्व संख्या चढत्या क्रमाने मांडणे. चढत्या क्रमाने मांडणे. जसं की आता सगळ्यात लहान काय आहे बघा, 7 10 12 असं सगळ्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या. आणि संख्या चढत्या क्रमाने मांडल्यानंतर प्रत्येक संख्येमध्ये ठराविक एक फरक असतो. तो ठराविक फरक किती पटीत वाढत जातो, म्हणजे 2 न वाढेल, 3 न वाढेल, 4 न वाढेल किंवा 5 न फरक वाढत जाईल किंवा वर्गाच्या पटीत फरक वाढत जाईल, ते समजलं पाहिजे. एवढं 4-5 अँगल समजलं, मग ह्या बॉक्सवरनं तुम्ही आजपर्यंत त्या पोलीस भरतीचं 100 प्रश्न घ्या. किती प्रश्न घ्या? 100 प्रश्न घ्या. तुम्ही त्या 100 प्रश्नापैकी अप्रॉक्सिमेटली जवळजवळ 95-96 प्रश्न आरामात टॅकल करणार. 102% मी तुम्हाला सांगतो आरामात सुटणार. जे 3 ते 4 प्रश्न असतात ते पण अवघड नसणार, पण थोडासा काहीतरी लिंक मध्ये बदल असेल. मग एवढं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते येणार आहे. ओके, येणाऱ्या आपल्या बुद्धिमत्तेच्या पुस्तकामध्ये भरपूर एक्झाम्पल असणार आहेत. अंकमालिकेवरनं मी जवळजवळ 371 उदाहरणं दिले. 371 उदाहरणं अंकमालिकेवर नाही. ते या बॉक्सवरनं तुम्हाला अप्रॉक्सिमेटली कमीत कमी तुम्हाला 100 पेक्षा जास्त उदाहरणं सापडतील. मग ते सोडवा. टार्गेट 2004 पासून 2000 आता 24 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकेतली त्यात उदाहरणं टाकलेली आहेत.
ओके, आवर्जून घ्या, येणाऱ्या महिन्यात तुम्हाला पुस्तक मिळून जाईल ते. ओके, आता ह्या सगळ्यांचा विचार केल्यानंतर बघा सिंपल आहे. पहिलं टार्गेट काय आहे तुमचं? वर्ग वर्गमूळ घन घनमूळ. त्याच्यानुसार चला. 225 कुणाचा वर्ग आहे? 15चा आहे. 81 कुणाचा आहे? 9चा आहे. मग आता इथं दिले 12, 15 9 दोघांची बेरीज येते 24. किती बेरीज येते? 24. पण इथं काय दिले? 12. मग इथं 12 कसं घेतलं? ह्या 24 ची निमपट केली, आलं 12. लिंक समजली का? मधली लिंक कशी आहे? इथं वर्ग दिलाय, इथं वर्ग दिलाय, मग दोघाचा संबंध इथं कसा लागतोय ते बघायचे आपल्याला. इथं आहे 169. 169चं वर्गमूळ घेतलं 13, 49चं वर्गमूळ घेतलं 7. ओके, 13 आणि 7 किती झालं? 20. 20च्या निम्म केलं, किती आलं? 10. तसं इथं 121चं वर्गमूळ किती घेतलं? 11. आता इथं कुठल्या संख्येची निम्मी करावी लागणार आहे? बघा, 14ची निम्मी करावी लागणार आहे. म्हणजे बेरीज इथं किती यायला पाहिजे होती? ह्या दोन वर्गमुळाची 14 यायला पाहिजे होती. त्यावेळी 14चा आपण निम्म करणार. आता ऑलरेडी इकडे एका बाजूची बेरीज आली 11, पलीकडच्या बाजूची बेरीज 3 आली पाहिजे, म्हणजे 3चा वर्ग पाहिजे. 3चा वर्ग किती आला? मग 9. 9 तुमचं उत्तर पाहिजे. समजलं? हे नोट करून घेत चला. 4-5 अँगल आहेत ते. ओके, दुसरा प्रश्न आता बघा. हे शाब्दिक उदाहरण आता यायला लागले बघा, अवघड नाही. या अंकमालिकेत एक्स हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर वाय हे अक्षर आहे? ओके, लगे एक्स 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 बघत बसवू नका. त्यांनी काय सांगितले? त्याच्या अगोदर काय पाहिजे? वाय पाहिजे. मग वाय कुठं आहे ना ते बघायचं. समजलं? वाय कुठं आहे बघायचं. मग इथं वाय आहे. ओके, वाय नंतर तुम्हाला एक्सच पाहिजे. त्यांनी सांगितले एक्स कुठं आले बघा, पण त्याच्या अगोदर काय पाहिजे? वाय पाहिजे. मग जिथं जिथं वाय आहे तिथं बघा, वाय नंतर एक्स असेल तरच ते काउंट करायचं. आलं, वाय नंतर एक्स. अजून इथं वाय, इथं वाय नंतर झेड आहे, हे येणार नाही बघा आता. ओके, हा पुढं वाय, वाय नंतर एक्स आहे, इथे एक आहे बघा. ह्या वाय नंतर एक्स आहे, इथे एक आहे बघा. ओके, ह्या वाय नंतर पी आहे, इथे येणार नाही. म्हणजे थोडक्यात वाय नंतर एक्स येणार किंवा एक्स अक्षर आले आणि त्याच्या अगोदर वाय आले, असं किती वेळा आहे? 3 वेळा आहे. किती वेळा आहे? 3 वेळा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल. ओके, समजलं? लगेच सगळे एक्स एक्स बघत बसायचं नाही. पुढचा प्रश्न बघा आता चला. 8, 24, 40, 56, 72, 88. ओके, आता हा सोडवत असताना वर्ग मी तुम्हाला सांगितलं वर्गमूळ. ओके, वर्ग वर्गमूळ घन घनमूळ हे खूप म्हणजे खूप IMPच आहे हो. तुम्ही जर एखादी कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल ना, पाढ वर्ग वर्गमूळ घन घनमूळ पाहिजेच, तुम्हाला पाहिजेच. ओके, आता इथं बघा 8 आणि 24 वर्ग वर्गमूळचा संबंध नाही. 8 आणि 24 दोन्हीत फरक किती आहे? 16चा. 24 आणि 40 फरक किती आहे? 16चा. 40 56 फरक किती आहे? 16चा. 56 72 फरक किती आहे? 16चा. 72 88 फरक 16चा आहे. म्हणजे 16 16 फरक वाढत जातोय. ह्या 88 मध्ये तुम्हाला किती मिळवावं लागेल? 16 मिळवावं लागेल. 8 आणि 6 14, हातचा आला 1. ओके, आणि 10 उत्तर किती आलं? 104. पर्याय क्रमांक 3 आलं. हा प्रश्न 2021 ला पण विचारला, 2023 ला पण विचारला, 2024 ला पण विचारला, 2025 ला पण येणार. 2025 ला येत असताना कदाचित 16चा फरक नसेल, दुसरा आकडा देतील ते. ओके, पण ह्या लेवलचा प्रश्न 200% तुम्हाला येणार. ओके, समजलं कसं सोडवायचंय, काय सोडवायचंय ते? आता ह्यातली उदाहरणं तुम्ही जास्त सोडवली पाहिजेत. मागाशीच मी सांगितलं आपल्या पुस्तकात येणाऱ्या 371 अप्रॉक्सिमेटली उदाहरणं असतील. ही जर उदाहरणं सोडवली तर त्यात तुम्ही मास्टर माइंडच बनला. ओके, हा पुढचा प्रश्न बघा आता. ओके, आपलं अंकगणिताचं पुस्तक आहे. येणारं पुस्तक बुद्धिमत्तेच असेल. अंकगणिताच्या पुस्तकामध्ये 10,000 पेक्षा जास्त उदाहरणं आहेत. एकदा पुस्तक तुम्ही बघा. 596 पानाचं पुस्तक आहे. 596 पानाचं पुस्तक आहे. पाठपुट दिलेला आहे तुम्हाला, 2 साइड दिलेला आहे. 10,000 उदाहरणं आहेत. आता एकाच पेजवरती 1 साइड एक आणि इकडची 1 साइड, म्हणजे थोडक्यात जास्त गणित बसतील ना अशी साइड दिलेली आहे तुम्हाला तिथं. आणि पुस्तकाची रचना करताना कशी केलेली आहे? पहिल्यांदा सरावासाठी मी सोडवून दिलेलं आहे. पुन्हा सरावासाठी तुम्हाला 4 उदाहरणं दिली ती. ओके, पहिलं सोडवून दिले, सरावासाठी 4 आणि परीक्षेला 4. म्हणजे एका टाईपची तुम्हाला 8-8 उदाहरणं येतील, 9-9 उदाहरणं येतील, 10-10 उदाहरणं येतील. ओके, बघितल्यानंतर तुम्हाला अजून समजेल. ही डेमो PDF बघायची असेल ना, आपल्या टेलिग्राम चॅनलला जावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, दीपक सर्वे मॅथ्स म्हणून. आणि त्या टेलिग्राम चॅनलवरती वर पिन SMS केलेला आहे. तिथं डेमो PDF आहे बघा, पिन केलेला आहे. डेमो PDF बघितल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं समजून जाईल. ओके, आता बघा पुढे 4था प्रश्न. ABC या बहिणी आहेत.
डी हा ईचा भाऊ आहे आणि ई ही बी ची मुलगी आहे, तर ए व डी चे नाते काय? आता एका एका वाक्यावरनं रचना करा. ए बी सी या बहिणी आहेत त्या, ए बी सी. ओके, हा ह्या कोण आहेत त्या? बहिणी आहेत त्या. ओके, बहिणी आहेत एकमेकींच्या. पुढे वाक्य काय दिले? डी हा ईचा भाव आहे. आता ए बी सी डी हा ईचा भाव आहे, इथपर्यंत काही संबंध लागत नाही, फक्त आपण लिहू डी हा कुणाचा भाव आहे? ईचा भाव आहे. ओके, ई इथं लिहिला, हा भाव आला, ईचा कोणाला? भावाला, डी. पुढे काय आहे बघा, ई ही बी ची मुलगी आहे. बी ची कोण आहे? मुलगी आहे. ओके, बी ची मुलगी आहे, तर ए व डी चे नाते काय? आता ए कोण लागणार आहे बघा, ही बहीण भाऊ आहे. ओके, कुणाची मुलं आहे ती? बी ची मुलं आहे ती. आणि ए बी सी कोण आहे त्या? तिघी कोण आहे त्या? बहिणी आहे त्या. ओके, मग या डी आणि ई ची मावशी कोण झाली? सी पण मावशी झाली. डी आणि ई ची ए कोण लागली? मावशीच झाली. डी आणि ई ची बी कोण आहे? आई आहे. समजले? आता मग तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? ए व डी चे नाते काय? ए व डी चे नाते काय? ओके, याच्या आईची बहीण आहे, बरोबर. आईची बहीण म्हणजे कोणाला? मावशी आली. कोणाला? मावशी आली. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर बरोबर आलं. ओके, थोडंसं असं डायग्रामच्या स्वरूपात तुम्हाला काढता आलं पाहिजे, प्रॅक्टिस तेवढं झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का, प्रॅक्टिस करत असताना 10 उदाहरणं झाली की आम्हाला सर हे नातेसंबंध आलं पाहिजे. ओके, एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला? की 10 ते 12 उदाहरणात तुम्हाला नातेसंबंध आलं पाहिजे. ओके, नातीच आपली 15-20 आहे ती तोंडी काढाय गेला तर सगळी, मग तुम्हाला 10-12 उदाहरणात कसं येईल? आणि 10-12 उदाहरणं सोडल्यानंतर तुम्ही हार मानता, तसं करायचं नाही. जाऊ द्या, वेळ जाऊ द्या. पहिल्यांदा पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण सोडत असताना कदाचित वेळ जाईल, पण ज्यावेळी 30-40 उदाहरणं तुम्ही सोडवचाल, 50 उदाहरणं सोडवचाल, मग एक वेळ अशी येते लगेच प्रश्न टॅकल करायला सुरुवात होती, लगेच त्यातलं नातं समजायला तुम्हाला लगेच सुरुवात होती. हे खूप गरजेचं आहे, तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस आता सोपं राहिलं नाही तुम्हाला की 5-6 महिन्यात लगेच आपल्याला पोलीस भरतीची पोस्ट काढता येईल, तसं नाही. प्रॅक्टिस तुमचं जास्त पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा. ए बी सी डी हे चौघे कॅरम खेळत आहेत. ओके, आता एका एका वाक्यावरूनच रचना करतो, तसंच करायचंय. कॅरम खेळत आहेत, कॅरम खेळताय तुम्हाला माहित आहे. ओके, हा खेळा असाल नसाल. ओके, लगे विचार करायला नाही सर कॅरम दोघात पण खेळता येतं की समोरासमोर बसून? नाही. जास्तीत जास्त प्लेअर किती असतात? 4 प्लेअर असतात. ओके, आणि आता बघा इथं मी दिले ती 4 प्लेअरला इथं नावं दिली आपण, आता हीच नावं द्यायची ते. हा इथं स्टार करतो सध्या एक, हा इथं बसलेत म्हणून. ओके, आता 4 बसले असतील तर सहकारी कुठं असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. सहकारी, आता याचा सहकारी याच्या समोर असणार आहे का? हे दोघं शेजारी असतात ते सहकारी असतात? नसतात. ओके, एक कॉमन सेन्सचा पार्ट आहे. पुढे वाक्य बघा काय आहे त्याचं. ए व बी जोडीदार आहेत. कोण आहेत? जोडीदार आहेत. ओके, जोडीदार, सहकारी. शक्यतो हा शब्द येत नाही बरं का. ओके, ए व बी सहकारी आहेत. बेडू पण शब्द येतो. ओके, कधी कधी सहकारीला इंग्लिशमध्ये पार्टनर म्हणलं जाते. ओके, पार्टनर पण असा शब्द येतो या जोडीदाराच्या जागेवर. ओके, मग ए व बी जोडीदार. आता ए आणि बी जर जोडीदार राहिले तर राहिलेले जोडीदार कोण असणार आहेत? सी आणि डी जोडीदार असणार आहेत. सिंपल आहे. ओके, पुढे वाक्य काय बघा. डी हा उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. डी उत्तरेला बसलाय का? डी उत्तरेला बसलाय का? नाही, तो उत्तरेला बसला नाही, उत्तरेकडे त्याचा चेहरा आहे, म्हणजे डी इथं बसणार. डी इथं बसणार. कॅरम खेळताना काय उलटा चेहरा करून बसत नाही ती, डी इथं बसणार, म्हणजे डीचा चेहरा कुठं आला? उत्तरेला आला. तुम्हाला 8 दिशा माहित असतील. ही उत्तर दिशा आहे. ओके, ही कुठल्याही दक्षिण दिशा आहे. ओके, ही पूर्व दिशा आहे आणि ही कुठल्याही पश्चिम दिशा आहे. माहित नसेल तर इथं काढलं. उत्तरेला डीचा चेहरा आहे. आता डीचा पार्टनर कोण आहे? सी आहे. सी इथंच बसणार की, पार्टनर समोरच असतोय कॅरम मध्ये. ओके, पुढं ए हा पश्चिम दिशेकडे तोंड करून बसला आहे. एचा चेहरा पश्चिमेला आहे, ए बसला पूर्वेला. एचा पार्टनर बी आहे, झाली चौघाची मांडणी. तर दक्षिणेकडे कोण बसले आहे? दक्षिणेकडे कोण बघत आहे सांगितले, बसले आहे नाही. ओ, दक्षिणेकडे कोण बघत आहे? दक्षिणेकडे सी बघत आहे. दक्षिणेकडे कोण बसला आहे म्हणलं असतं तर कोण बसला आहे? डी बसला आहे. कदाचित असाही तुम्हाला प्रश्न येईल, दक्षिणेकडे कोण बसले आहे? तुम्ही काय म्हणताय? डीचा चेहरा उत्तरेकडे आहे. ओके, मग तो बसताना कुठं बसावं लागणार आहे त्याला? दक्षिणेकडे. आणि दक्षिणेकडे कोण बघत आहे म्हणलं की सी ला उत्तरेला बसावं लागलं, कारण सी आणि डी कोण पार्टनर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर आलं. समजलं?
दिशा प्रकरणामध्ये ओके युट्यूबला पण टाकलेला आहे, ॲपवर पण आहे. दिशा प्रकरणामध्ये कॅरम व्यवस्थावरनं तुम्हाला प्रश्न सोडवलं व्हायला पाहिजे. बघा तिथं दिलेत मी तुम्हाला 3-4 क्वेश्चन, चांगलं समजेल तुम्हाला. ओके नेक्स्ट बघा आता, दोन संख्यांची बेरीज 207 आहे. जर 207ला मोठ्या संख्येने भागले तर भागाकार 1 येतो व बाकी 7 उरते. पहिल्यांदा 207 म्हणणं 7 वजा करा जे बाकी आहे ते. ओके मग उत्तर किती आलं? 200 आलं. या संख्येला जर भागलं तर भागाकार किती येतो? 1 येतो. म्हणून ह्या 200ला 1 न भाग लावा, येणारं उत्तर ही तुमचं दुसरी संख्या असेल. ओके मग 200 भागिले 1 केलं, उत्तर काय आलं तुमचं? 200. ओके बाकी येते तर त्या संख्या कोणत्या? ओके मग काय उत्तर येते आता बघा, दोन संख्यांची बेरीज 107 आहे. जर 260ला मोठ्या संख्येनं भागलं तर भागाकार 1 येतो. मग 260ला त्यानं भागल्यानंतर भागाकार किती येतो? 1 येतो आणि बाकी 7 राहते. उत्तर किती आलं तुमचं? 200 आणि 7. हे पर्याय क्रमांक काय आलं तुमचं? 1 आलं. पर्याय क्रमांक काय आलं? 1 आलं. ओके आणि दुसऱ्या भाषेत, गणितीय भाषेत आता बघा. ओके भाज्य कशाला म्हणायचं लक्ष द्या आता थोडस. भाज्य, भाजक, भागाकार, ओके बाकी, ह्या 4 गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. आता ह्या 4 गोष्टी समजण्यासाठी आहे ना मी एक सिंपल उदाहरण तुम्हाला बाजूला देतो. समजा 29ला तुम्ही 5ने भाग लावला, 29ला कितीने भाग लावला? 5ने भाग लावला. ओके जास्त घेऊ आपण. 34ला तुम्ही 5ने भाग लावला, इथं आपण 34 लिहिलं, इथं 5 लिहिलं. ओके 5 30, बाकी किती राहिलं? 4. आता याला आपण नावं देऊ. ओके 6ला काय म्हणायचं? भागाकार. 6ला काय म्हणायचं? भागाकार. या 5ला काय म्हणायचं? भाजक. 5ला काय म्हणायचं? भाजक. 34ला काय म्हणायचं? भाज्य म्हणायचं. 4ला काय म्हणायचं? बाकी म्हणायचं. 4ला काय म्हणायचं? बाकी म्हणायचं. आता तुम्हाला भागाकार दिलाय का इथं या प्रश्नात? भागाकार दिलाय का? दिलाय. बाकी दिलाय का? दिलाय. 260ला मोठ्या संख्येनं भागले असता तर भागाकार किती येतो? 1 येतो. म्हणजे तुम्हाला काय दिलंय? 207 पण काय केलंय? दिलेलं आहे तुम्हाला. या सगळ्यावरनं मांडणी करून जरी तुम्ही काढलं तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून जाईल. ओके तुम्ही कसं काढता? हे उत्तर कसं काढता? भागाकार आणि भाजक दोघांचा काय करता? गुणाकार करता आणि बाकी त्याच्यात काय करता? मिळवता. त्यावेळी तुम्हाला काय मिळतं? भाज्य मिळतं. या कन्सेप्ट चांगल्या लक्षात ठेवा, माहिती असाव्या म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. ओके पण सरळ सरळ आपल्याला कळून जाते की 260ला जर मोठ्या संख्येनं भागलं तर बाकी किती येते? 7 येते. मग बाकी 7 बाजूला काढलं, राहिलं काय? 200. 200 आणि 7 ह्या दोन संख्येत येते. ओके पुढे बघा आता 7वं उदाहरण. एका मेसमध्ये 105 किलो गहू, एका मेसमध्ये 105 किलो गहू एका आठवड्याला लागतो. एका आठवडा किती दिवसात असतो? 7 दिवसात असतो. किती दिवसात असतो? 7 दिवसात असतो. ओके हा पुढं तर 58 दिवसाकरता किती गहू लागेल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. किती दिवसाकरता? 58 दिवसाकरता किती गहू लागेल. आधी तुम्ही 105ला तुम्ही 7ने भाग लावा, हे आलं 15 किलो. 15 किलो हा एका दिवसाला लागतो. एका दिवसाला लागतो. आठवड्याला 105 लागतो म्हणजे एका दिवसाला किती लागला? 15 किलो लागला. मग आता ह्या 58ला तुम्ही 15ने गुणायचं. 58ला 15ने गुणा. मग आता 58 गुणिले 15, 15 120, इथं आलं 12. 15 75 आणि 12 87. उत्तर किती आलं? 870 किलो. 870 किलो. ओके समजलं? कितवा प्रश्न झाला हा? 7वा प्रश्न झाला. कितवा प्रश्न झाला? 7वा प्रश्न झाला. ओके पुढचा बघा आता. हा 6 महिन्याची बॅच आहे आपली गणित बुद्धिमत्ता भूमिती. मग अशी लाईव्ह बॅच आपली 2000 रुपयाला आहे. ते रेकॉर्डेड लेक्चर आधी रेकॉर्डेड अपलोड केलेली बॅच आहे 699ला आहे. ही बॅच सगळ्यात जास्त तुम्हाला फायद्याची ठरेल. ओके कारण सगळं गणिताचं व्हिडिओ, सगळं भूमितीचं व्हिडिओ, सगळं तुम्हाला बुद्धिमत्तेचं व्हिडिओ या बॅचमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आपलं ॲप डाउनलोड करा, दीपक सुर्वे मॅथ्स अँड रिझनिंग, फायदा होऊन जाईल. पुढे बघा प्रश्न. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. नावाला फक्त मोठा प्रश्न आहे, 2 सेकंदात सांगतो टॅकल कसा करायचा. ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. बी व सी यांची सरासरी 19, तसेच सी व ए
ची सरासरी 21 आहे तर ए ची किंमत काय असेल, तर ए ची किंमत काय असेल. ओके, आता समजून घ्या. तिघांची बेरीज करायची. 20, 19 आणि 21 या तिघांची बेरीज झाली 60. हो, आता आपल्याला किंमत कुणाची काढायची बघायचं. किंमत कुणाची काढायची, ए ची किंमत काढायची. कुणाची काढायची, ए ची. ए ची किंमत काढायची असेल तर उरलेली दोघं कोण आहेत ती, बी आणि सी. कोण आहेत, बी आणि सी यांची, बी आणि सी यांची एकूण किंमत. हो, एकूण किंमत. बी आणि सी यांची सरासरी किती आहे, 19 आहे. एकूण किती येईल, 19 ची दुप्पट 38 होईल. एकूण 19 ची दुप्पट काय, 38 होईल. मग ह्या 60 मधून 38 वजा केलं, राहिलं 22. ओके, पर्याय क्रमांक 2. जर तुम्हाला त्यांनी असं विचारलं असतं ना, सी ची किंमत किती, काय विचारलं असतं, सी ची किंमत किती, तर ह्या तिघांची बेरीज 60 आहे. 60 वजा सी ची विचारली म्हणजे ए ची बी ची एकूण वजा करायची. ए बी या संख्येची सरासरी किती आहे, 20. 20 ची दुप्पट 40 वजा केली. ओके, हे आलेलं उत्तर 20 आहे ना, हे कुणाचं असणार आहे, सी ची किंमत आली. कुणाची आली, सी ची किंमत आली. आणि जर तुम्हाला बी ची किंमत विचारली असती, बी ची, तर एसी ची एकूण वजा केली असती 60 म्हणणं. एसी किती आहे एकूण, एसी, एसी म्हणजे सी आहे. 21 आहे ना, 21 दुनी 42 वजा केलं किती आलं, 18 आलं. हे कुणाचं आलं, बीचं आलं असतं. मी तिघांचं सांगून टाकलं तुम्हाला. ओके, प्रत्येकात सांग, उद्या कसा जरी प्रश्न आला तर तुम्ही चुकला नाही पाहिजे. ओके, सरासरी प्रकरण, सरासरी प्रकरणामध्ये 38 टाईप आहेत. ज्यावेळी तुम्ही 38 टाईप शिकताल ना, त्यावेळी तुम्ही मास्टर माइंड होताल. ओके, समजला असेल, व्हिडिओ पॉज करून लिहित चला. ओके, नेक्स्ट. एक खुर्ची 184 रुपयाला विकल्याने 15% नफा झाला. जर 120 रुपयाला 20% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी लागेल. आता 15% नफा म्हणजे 115 घ्यायचं, 10% नफा म्हणजे 110 घ्यायचं, 20% नफा म्हणजे 120 घ्यायचं, 40% नफा असता तर 140 घेतलं असतं. आता विकली किती रुपयाला, 184 रुपयाला. किती टक्के नफा घेतलाय, 15%, म्हणून घेतला आपण 115. किती घेतलं, 115 घेतलं. ओके, आता 20% नफा म्हणजे किती घेणार तुम्ही, 120 घेणार आणि इथे x घेणार. टक्केच्या खाली टक्के घेतलं पाहिजे बरं का, कायमस्वरूपी लक्षात ठेवा, हे टक्केच्या खाली टक्के आलं पाहिजे. आता सोडवाय गेला, अशा वेळी काय करतो आपण, तिरकस गुणाकार. 184 गुणिले काय केलं तुम्ही, 120 केलं, छेदात काय केलं, 115 केलं तुम्ही. ओके, आता काटछाट करायची. 115 5च्याही पाड्यात आहे, 23च्याही पाड्यात आहे. जितकं मोठं पाडं तुमच्या पाठ असेल तेवढं उत्तराजवळ तुम्ही पटकत जाणार आहे. म्हणून तुम्ही 23 न भाग लावा. 23 5 115, 23 8 184. आता ह्या 120 ला 5 ने भाग लावा. 5 1 5, 5 2 10, राहिलं 2, 5 चौक 20, राहिलं 24 गुणिले 8, 24 8 192. माझं पाडं पाठ आहे, तुमचं पाडं पाठ राहिलं पाहिजे. तर पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर आलं. मग तुम्हाला 24चा पाडा येत नसेल ना, 24 गुणिले 8, त्या 24ला 8 न गुणा 8चा पाडा आला पाहिजे. 8 चौक 32, हाताला 3, 8 2 16 3 19. ओके, हा 8चा पण पाडा येत नसेल तर मग अवघड होईल. ओके, आलं पाहिजे तेवढं. हा झाला 9वा टाईप तुम्हाला. ओके, पुढचा आता बघा, शेवटचा यातला 10वा टाईप. दोन संख्याचा गुणाकार 30 आहे. लय भारी गणित आहे. दोन संख्याचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. ओके, मी दोन टेक्निकनं सांगतो. एक तर पर्याय नसताना कसं सोडवायचं तेही सांगतो, आणि पर्याय असताना टॅकल कसा लवकर करायचा तेही मी तुम्हाला सांगतो. शक्यतो पर्याय असताना पटकन उत्तराजवळ जावा. पर्याय नसताना काही जण विद्यार्थ्याची लय इच्छा असते. ओके, ज्याचा जास्त अभ्यास झालेला असतो, सर मग हे पर्याय नसताना मग फॉर्म्युल्यानं सोडवून द्या की इक्वेशननं सोडवून द्या की, गरज नाहीये तरी पण देतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. ओके, आता इथं बघा, दोन संख्याचा गुणाकार 30 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती. आता दोघांच्या वर्गांची मिळून बेरीज 61 आली. याचा अर्थ काय, 61च्या अलीकडच्या पूर्ण वर्ग संख्या घ्या. 61च्या अलीकडची पूर्ण वर्ग संख्या घ्या 49. 49 कुणाचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. दोघांची बेरीज 61 होती, एकाची 49 असेल, दुसऱ्याची 12. 12 हा कुणाचा वर्ग आहे का, नाही. त्यामुळे 7 ही संख्या त्यात येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. का, आपण 7चा वर्ग घेतला, 7चा वर्ग 49 आला. दुसरं राहते काय, दोघांच्या वर्गांची बेरीज 61 आली पाहिजे, 61 आली पाहिजे. मग 49 त्यातनं वजा केल्यास 12च राहते. 12 कुणाचा वर्ग आहे का, नाही. मग 7च्या अगोदर कुणाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. 6चा वर्ग घेतला 36, कुणाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. ह्या 61 मधून 36 जर वजा केलं, काय केलं, वजा केलं,
तर राहते बघा 25. 25 पण हा कुणाचा वर्ग आहे का? आहे. कुणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. मग 36 आणि 25 दोघांच्या वर्गांची बेरीज 61 येते का? येते. ह्या दोन संख्येचा गुणाकार 30 येतोय का? येतोय. 6 पंचे 30. मग तुम्हाला विचारलंय काय? ह्या दोघांची बेरीज 6 आणि 5 11. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर येते. ओके, समजलं कसं सोडवायचं? आता जर पर्याय नसतील तर कसं सोडवायचं ते बघा. ओके, हे नोट करून घ्या, लिहून घ्या, ज्याला गरज वाटते त्यानं. आता पर्याय नसतील ना, एक मग फॉर्म्युला असतो. काय सांगितले? दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 30 आहे. पहिली संख्या ए मानली, दुसरी संख्या बी मानली. ओके, ही पहिली संख्या, ही काय मानली? दुसरी संख्या मानली. ओके, मग ह्या दोघाचा गुणाकार किती सांगितलाय? ए बी बरोबर 30. बघा, ए बी बरोबर 30 म्हणजे काय? ए आहे तुमचं व्हॉट एव्हर काय असेल ते असेल, बी आहे तुमचं एक संख्या. त्या दोन ए आणि बीच्या मध्ये चिन्ह कुठलं असतं? गुणाकाराचं चिन्ह असतं. ओके, दोन चलांच्या मध्ये चिन्ह कुठलं असतं? गुणाकार असतं. त्या दोघांचा गुणाकार किती आला? 30 आला. ओके, आता तुम्हाला ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग, ओके, ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज किती सांगितली? 61 सांगितली. किती सांगितली? 61 सांगितली. आता बघा मी काय करतोय, ए अधिक बी चा वर्ग. ओके, याचं उत्तर किती आहे मला सांगा? 61 आहे म्हणून त्यांनी सांगितलंय. मग ह्याची जर तुम्हाला फोड करायची असेल ना, फोड कशी करता बघा. ह्या ए अधिक बी वर्गची ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2 ए बी करता. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक काय करता तुम्ही? 2 ए बी करता. विभागणी आपण करतोय. ओके, मग तुम्हाला इथं ए वर्ग अधिक बी वर्ग दोघांच्या वर्गांची बेरीज किती दिली? 61 दिली. अधिक 2 ए बी चा गुणाकार दिलाय तुम्हाला 30 म्हणून 2 गुणिले 30. ओके, मग इथं 61 अधिक अधिक 30 दुनी 60. 61 अधिक 60 केलं तुम्ही आलं 121 आलं. हे काय आलं? ए अधिक बी चा वर्ग बरोबर काय आलं तुमचं? 121 आलं. 121 हा कोणाचा वर्ग आहे? 11चा वर्ग आहे. म्हणजे ए अधिक बी हे वर्ग आहे. पलीकडे गेल्यानंतर काय होईल? वर्गमूळ होईल. 121 वर्गमुळात जाईल. ए अधिक बी बरोबर किती येईल तुमचं? 11 येईल. त्या दोन संख्यांची बेरीज किती आली? 11 आली. हे फॉर्म्युलाने तुमचं झालं. ओके, समजलं? 10 उदाहरणं तुमची झाली. जर कोणाचा हार्डलक घडला असेल या 2024च्या पोलीस भरतीमध्ये तर सरळ आपली एका वर्षाची बॅच आहे 2399 मध्ये. एका वर्षामध्ये तुम्हाला सगळं गणित प्लस PYQ, सगळं बुद्धिमत्ता प्लस PYQ, सगळं मराठी प्लस PYQ, मराठी व्याकरण पण आहे बरं का त्याच्यात, सगळं बुद्धिमत्ता प्लस PYQ, सगळं विषय तुम्हाला कव्हर होतात. आणि सामान्यांच्या नोट्स आहेत त्या आवर्जून तुम्ही बॅच घ्या. आणि आपलं लेक्चर कसं वाटलं कसं नाही ना त्याबद्दल कमेंट करून मला तेवढं नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपला चॅनल. ठीक आहे, थँक्यू.